महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेली 50 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्षरित्या योगदान दिलं ते तमाम शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व. लातूर किल्ल्याला भूकंप झाला आणि उद्ध्वस्त लातूरची पाहणी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्या लातूरच्या परिसरामध्ये फिरायला होत्या. शिवराज पाटील त्यांच्या सोबत होते. तात्पुरत्या उभारलेल्या उद्ध्वस्त लोकांच्या छावणीमध्ये फिरता फिरता शिवराज पाटलांनी एक मूल आपल्या हातात घेतलं आणि ते मूल त्यांनी सोनियाजींच्या हातात दिलं. सोनियाजींनी त्या मुलाला कडेवर घेतलं त्यावेळी त्यांचं लक्ष त्या मुलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटकडे गेलं. त्या लॉकेटकडे त्यांनी निरखून पाहिलं आणि त्या चमकल्या, कारण त्या मुलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. सोनिया गांधींना काही कळेना. अरे गळ्यात तर देवदेवतांचे फोटो लावतात आणि शिवराज पाटील हा तुमचा मतदारसंघ, तुमच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचा फोटो कसा? खरं तर शिवराज पाटलांना काय बोलावं ते सुचलं नाही, पण लातूरच्या भूमीनं सांगितलं भूकंप घडवायची ताकद फक्त दोनच माणसात आहे, एक निसर्गात आणि दुसरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमध्ये. ज्यांनी स्वतःच्या वाणीनं राजकीय भूकंप घडवले, ज्यांनी कुंचल्याच्या फटकर अनेकांची साम्राज्य नेस्तनाबूत केली, जी झोपली होती ती जागी केली, जागी होती ती उभा केली, उभा होती ती पेटती केली, अशी उठवली माणसं पेटवली, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. खरं तर सीमा आंदोलनाचा प्रश्न पेटला. मोरारजी देसाईंना निवेदन द्यायचं, रस्त्यावर शिवसैनिक उभा आहेत. मोरारजी देसाईंची गाडी आली, आता ती निवेदन घ्यायला थांबेल असं वाटलं. शिवसैनिक थबकले, पण त्याच वेळी गाडी बेदरकार वेगानं आली. बघता बघता सुरेश पेनकर नावाचा शिवसैनिक धावला आणि त्या गाडी पुढे त्याने उडी मारली. बेदरकार गाडी त्यांना चिरडून उडून पुढे निघून गेली. तो सुरेश पेनकर रक्ताच्या थरोळ्यात पडला. शिवसेना प्रमुख धावले, त्या सुरेश पेनकरला आपल्या गुडघ्यावर मांडीवर घेतलं. या धक्क्यानं तो खचला असेल म्हणून शिवसेना प्रमुखांनी विचारलं, सुरेश आता शिवसेना सोडणार का? तसा तो सुरेश म्हणाला, साहेब वाघाचे बछडे जगतात वाघासारखे आणि मरतात सुद्धा वाघासारखेच. असा गाडी खाली पडून मरणार नाही आणि मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, अशी मराठी अस्मितेची आणि हिंदुत्वाच्या ताकदीची माणसं शिवसेना प्रमुखांनी उभा केली. शिवसेना होती म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात राहिली. शिवसेना होती म्हणूनच महाराष्ट्र अखंड राहिला. शिवसेनाच मुंबईत हवी आणि म्हणूनच अनेकांचे मनसुबे आहेत मुंबई गिळायची, अनेकांचे मनसुबे आहेत महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे, पण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत हे सगळे मनसुबे धुळीला मिळतील. अनेकांचे मनसुबे त्यासाठीच शिवसेनेला संपवायचे चालू झाले. पण शिवसेनेचा कबिला अशा संकटांचा भंडारा उचलतच उभा राहिलाय. अशी कैक संकट आली, अशी कैक वादळ आली, अशा कैक आगीतून शिवसेना उधळून निघाली आणि ताकदीनं गरजत राहिली. आम्ही कुणाच्या वाटेवर जात नाही, पण आमच्याच वाटेवर येऊन कुणी आमच्याशी वाटमारी करायचा प्रयत्न केला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. महाराष्ट्रात दुबळ्यांचा आणि भेकडांचा कधी जन्मच होत नाही. इथं जन्म होतो वाघांचा. भेटीला आलात तर गळाभेट घेऊ, दगा करायचा प्रयत्न केला तर कोतळा बाहेर काढू, हे शिवसेनेनं सातत्यानं सांगितलंय. असे काही हल्ले परतवून लावले, असे काही संकट पचवली. शिवसेना त्यातूनच ठामपणे आणि भक्कमपणे उभा राहिली. मुंबईसाठी शिवसेनाच हवी नव्हे, ती राहायलाच हवी. तुमचं माझं बिघडणार नाही, तुमचं माझंच बिघडणार आहे. कुणाचं बिघडेल? अहो नवलकरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर फडणवीस जातील नागपूरला, महाजन जातील जळगावला, चव्हाण जातील नांदेडला, पवार जातील बारामतीला. मुंबई उद्ध्वस्त झाली तर सोसावं लागेल इथल्या भूमिपुत्रांना. म्हणून मुंबई शिवसेनेची हवी, कारण मुंबई राखायचं सामर्थ्य आणि मुंबई संपन्न करायचा मंत्र फक्त शिवसेनेकडे आहे, फक्त शिवसेनेकडे. आणि मुंबईनं तेच तर केलं. सीमा आंदोलनासाठी हुतात्मे देणारी शिवसेना. गांधी हत्येनंतर ज्यावेळी शिखांचं शिरकाण झालं त्यावेळी एकाही शिखाकडे मुंबईत डोळे वर करून बघायची कुणाची ताकद झाली नाही. राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग मुंबईत आले त्यावेळी शिवसेना प्रमुखांना भेटले आणि
ते शिवसेनेमुळं. 93च्या दंगलीमध्ये तमाम हिंदू वाचले ते शिवसेनेमुळं. आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून लौकिक मिळवतीये शिवसेनेमुळं. सुदृढ मुंबई, सुरक्षित मुंबई, सुंदर मुंबई पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून झेपावतीये ती फक्त आणि फक्त शिवसेनेमुळं. खरं तर शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दोन गोष्टी दिल्या, एक दूरदृष्टी आणि दुसरा दूरदृष्टीचा नेता आदरणीय उद्धवजी ठाकरे. शिवसेना प्रमुखांचे निर्णय सुद्धा त्यावेळी काही ना अनाकलनी अतर्क्य वाटले. आणीबाणीला पाठिंबा नव्हे, आणीबाणीला पाठिंबा नाही, तो आणीबाणीच्या शिस्तीला पाठिंबा होता. पाकड्यांना भारतामध्ये क्रिकेट खेळायला बोलवायचंच नाही, तेवढे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. खेळ आणि राजकारण्यांचा संबंध कसा? त्यातलं पाणी संपल्यावर लक्षात आलं काळ्या पैशाची मगर कधीच हातातनं निघून गेली. मेले ते खाली सर्वसामान्य तडपडणारे मासे. देशात हा धोका कुणाला कळाला नाही. हा धोका पहिल्यांदा जर कुणाला कळाला असेल आणि त्याच्यावर जर आवाज कुणी उठवला असेल तर तो शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी. कारण आमचं नातं जनतेशी, बस जनतेसाठी हा आवाज उठणारच. मुंबई हवीच, मुंबईवर भगवा फडकायलाच हवा, कारण ती महाराष्ट्राची गरज आहे. आणि महाराष्ट्रावर भगवा फडकायला हवा, कारण ती राष्ट्राची गरज आहे. आता चळू नका, आता ढळू नका, आता मागे वळू नका. तुम्ही कोण आहात याचा विचार आता करू नका. एका ठिकाणी आग लागली होती, अनेक चिमणी आपल्या चोचीत पाणी घेऊन ती आगीवर नेऊन टाकत होती. आग विझवायचा प्रयत्न करत होती. चोचीत पाणी घ्यायची तर आगीवर नेऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची तर आगीवर नेऊन टाकायची. ही सगळी तिची धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला, अगं चिमणे, तू केवढी, तुझी चोच केवढी, तुझ्या चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती? तर ती चिमणी त्याला म्हणाली, हे बघ, माझ्या या धडपडीनं ही आग विझेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल. एवढं मात्र मला कळतं. मुंबईचा इतिहास लिहिला जाईल, महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, तर महाराष्ट्र घडवण्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचंच नाव लिहिलं जाईल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. पक्षप्रमुख एकदा राजस्थानला गेले होते. राजस्थानला गेल्यावर काही राजस्थानी मंडळी त्यांच्या भोवती गोळा झाली. कुणीतरी कुतूहलानं विचारलं, आप बालासाहेब ठाकरे के बेटे हो ना? उद्धवजींनी होय म्हटलं. आणि त्या राजस्थानी माणसाला कोण आनंद झाला. त्यांनी उद्धवजींचा हात हातात धरला आणि तो आपल्या सवंगड्यांना सांगू लागला, आपने भगवान का बेटा आया है, आपने भगवान का बेटा आया है, आपने भगवान का बेटा आया है. ज्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून शिवसेना प्रमुख ज्यांच्यासाठी भगवान झाले, हा त्यांचा पुत्र आहे. अग्निपुत्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पुन्हा महाराष्ट्र घडवायला ठामपणे उभा आहेत, महाराष्ट्र नायक म्हणून. नाहीतर शेतकऱ्यांच्या दाण्या गोट्याची काळजी घ्या असं सांगणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडाव्या आणि महाराष्ट्राला काळेमा लागावा यासारखं दुसरं घातक काय? आणि त्याच्यासाठीच हा महाराष्ट्र नायक उभा राहिला. कोरडी आश्वासन नव्हे, भरीव मदत करत पोहोचला. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी सातत्यानं झटत राहिला. शिवसेना प्रमुखांचा तोच वासाने वारसा घेऊन पक्ष प्रमुख पुन्हा महाराष्ट्रभर नव्हे, दिल्लीवर भगवा फडकवायच्या तयारीत आहेत. सैनिकाचं काम जो आदेश येईल बस लढायचं. सोबतीला सारे आहेत, सारे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णा तुम्ही यावं. रामराज्य निर्माण करणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रा तुम्ही यावं. मेल्या मनांमध्ये चेतना निर्माण करणाऱ्या ज्ञानेशा तुम्ही यावं. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणणाऱ्या जगद्गुरु तुकारामा तुम्ही यावं. छत्रपती शिवराया रयतेच्या डोईवर छत्र धरायला आता परत तुम्ही यावं. शिवरायांच्या मर्दम बावळ्यांनी यावं. 18 पगड जातीच्या 12 बोलुत्यांनी यावं. साऱ्या साऱ्यांनी यावं. पुन्हा पुन्हा महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा आहे. पुन्हा माणसं दोन गोष्टींनी लक्षात राहतात. एक निष्ठेनं जगल्यामुळं, नाहीतर फितूर झाल्यामुळं. तानाजी कोंडाना सर करताना बलिदान देता झाला म्हणून लक्षात राहिला, आणि कोंडाजी फितूर झाला म्हणूनही लक्षात राहिला. पण तानाजी मातीसाठी गेला आणि खंडोजी माती खाऊन गेला. आपल्याला काय व्हायचं आहे?
कीर्ती निष्ठेने मिळते आणि निष्ठेअभावी सारी माती होते. शिवसेना प्रमुखांनी घडवलेला शिवसैनिक तो कडवट निष्ठावंत आहे. शिवछत्रपतींचा भगवा पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर घडवायचा आहे. आता शिवसैनिक फक्त रस्त्यावर नाही, पंचायत समितीच्या सभागृहात, जिल्हा परिषदेच्या सभागृहात आणि महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवताना दिसायला हवा. भगवाच फडकायला हवा. आता उठा, घुमू द्या किलकारी जय भवानीची, होऊ द्या ललकारी हर हर महादेवची, आणि उठू द्या पुन्हा आवाज, आवाज कुणाचा.